नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला सायन्स विषयातील टॉपिक आहे अणू व त्याची संरचना। तर बघा, अणू म्हणजे काय असतात? तर अणू हे मूलद्रव्यांचे छोटे छोटे कण असतात। जसे अणू मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असणारा लहानात लहान कण म्हणजे अणू, ज्यामध्ये डॉल्टन यांनी जगप्रसिद्ध अणु सिद्धांत मांडला होता। तर तो त्यांनी इसवी सन 1803 मध्ये त्यांचा एक सिद्धांत आला होता डॉल्टनचा। तर यामध्ये बघा, जे सर्व पदार्थ असतात हे लहानात लहान कणांनी बनलेले असतात, त्यांना आपण अणू म्हणतो। आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तू छोट्या छोट्या कणांनी बनलेल्या आहे, ते म्हणजे छोटे कण। ते छोट्यातला छोटा कण म्हणजे लहानातला लहान कण म्हणजे काय? तर अणू। तर आपल्या वातावरणामध्ये सुद्धा सगळीकडे अणू पसरलेले असतात। तर जो काही वातावरणामधला एक ऑक्सिजन आहे, एकच ऑक्सिजन हा एक अणू आहे। तर त्यामध्ये असे खूप सारे अणू मिळून एक घटक किंवा एक वस्तू बनत असते। तर अणूचे विभाजन हे कधीच करता येत नाही, अणूची निर्मितीही करता येत नाही, तर ते वातावरणामध्ये अगोदरच प्रेझेंट आहे, उपस्थित आहेत। अणू हा रासायनिक अभिक्रियेत नष्ट होत नाही। कुठलाही अणू हा केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण केली तर तो नष्ट होत नाही। एकाच मूलद्रव्याचे अणू पूर्णपणे सारखे असतात। एक मूलद्रव्य जर बनवलं आपण तर त्याच्यामध्ये त्याचे अणू, सगळे अणू हे सारखे असतात। निष्क्रिय मूलद्रव्यांचे अणू स्वतंत्र असतात, परंतु अणूंना स्वतंत्र अस्तित्व नसते। निष्क्रिय म्हणजे कोण? की ज्यांची आउटर मोस्ट शेल म्हणजे ज्यांची जी कडा आहे ते पूर्ण भरलेली असते इलेक्ट्रॉन्सनी। त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स असतात 8, म्हणजेच त्यांना स्टॅबिलिटी असतात आणि ते कुठल्याही रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही, म्हणून त्यांना निष्क्रिय मूलद्रव्य असे म्हणतात। कोणतीही रिॲक्शन ते करणार नाही, अभिक्रियेमध्ये ते भाग घेत नाहीत, म्हणून त्यांना निष्क्रिय मूलद्रव्य असे म्हणतात। तर हे खूप छोट्या आकाराचे असतात। जसं आपण सुईचा टोक जर बघितला तर सुईच्या टोकावर असे लाखो अणू तुम्हाला सापडतील। म्हणजे सुईच्या टोकावर जर लाखो अणू असतील तर त्याचा आकार एक छोटात छोटा आकार किती छोटा असू शकतो। 2 किंवा अधिक अणू एकत्र असल्यास रेणू तयार होतात। तर 2 किंवा अधिक अणू जर एकत्र आले तर त्यांच्यापासून एक रेणू तयार होत असतो। म्हणजे जर अणू आणि अणू मिळून रेणू बनतो, रेणू अधिक रेणू मिळून मूलद्रव्य बनत असते, मूलद्रव्य आणि मूलद्रव्य मिळून संयुग बनत असतात, संयुग आणि संयुग मिळून मिश्रण तयार होते आणि मिश्रण आणि मिश्रण मिळून पदार्थ तयार होत असतात। जर आपण एखादा मूलद्रव्याचं उदाहरण जर घेतलं तर CO2 घेऊ शकतो आपण, कार्बन डायऑक्साईड। त्यानंतर आपण जर H2O म्हणू शकतो। संयुगामध्ये सुद्धा आपण H2O, NaCl म्हणू शकतो। मिश्रण जर म्हटलं तर आपण चहाचं आणि एखादा पदार्थ आपण जेव्हा बनवतो, जसे की दूध आहे, दुधामध्ये पाण्याचे मिश्रण आहे, चहा आहे, चहामध्ये पाणी, चहापत्ती, साखर याचे मिश्रण आहे। सरबत जर बघितलं तर सरबतामध्ये आपण साखर, निंबू आणि याचे मिश्रण आहे। तर अशा प्रकारे मिश्रण असतं आणि मिश्रण म्हणजे काय? वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्रीकरण, त्याला आपण मिश्रण असे म्हणू शकतो। चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। बघा, अणू बनवणारे 3 मूलभूत कण कोणते आहे? अणू बनवण्यासाठी आपल्याला 3 कणांची आवश्यकता असते। तर त्यामध्ये आपल्याला ते 3 महत्त्वाचे कण म्हणजे कुठले? तर प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे की आयन आहे? प्रोटॉन, न्यूट्रॉन की इलेक्ट्रॉन? पॉझिट्रॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन, न्यूट्रॉन, आयन। बघा, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे काय आहे? हे दोन्ही आयन्स आहेत। प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो। तर त्यानंतर बघा, यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक, अणू बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे काय आहे? इलेक्ट्रॉन्स। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। जर आपण प्रोटॉन बघितले तर प्रोटॉनवर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो। न्यूट्रॉन जर बघितला तर न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो, म्हणजे त्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज असणार नाही। आणि इलेक्ट्रॉन म्हटले तर इलेक्ट्रॉनवर हा निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणजे ऋण चार्ज असतो। तर प्रोटॉनच्या जर सपोज आपण प्रोटॉनविषयी माहिती जर बघितली तर प्रोटॉनच्या अस्तित्वाची संकल्पना ही गोल्डस्टीन या सायंटिस्टने, या शास्त्रज्ञांनी मांडली आणि प्रोटॉनचा शोध जो आहे हा थॉम्सन यांनी लावला, जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी लावला। प्रोटॉन हा धनप्रभारित असतो। धनप्रभावित म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज।
एका प्रोटॉनचे वस्तुमान जवळजवळ हायड्रोजनच्या अणू इतके असते आणि प्रोटॉन हा पी या अक्षराने डिनोट केला जातो, म्हणजे पी या अक्षराने प्रोटॉन दाखवले जाते आणि अणूचे गुणधर्म हे प्रोटॉनमुळेच ठरत असतात. आणि न्यूट्रॉन जर बघितले तर जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञांनी 1932 न्यूट्रॉनचा शोध लावला. न्यूट्रॉन हा कण नावाप्रमाणेच न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे विदाऊट चार्ज, एकही चार्ज त्याच्यावर नाही. न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. उदासीन म्हणजे त्यावर चार्ज नाही. न्यूट्रॉनवर धन किंवा ऋण कोणताही प्रभार नसतो. न्यूट्रॉनचे वस्तुमान जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढेच असते. जेवढं प्रोटॉनचे वस्तुमान असेल तेवढेच न्यूट्रॉनचे वस्तुमान असते. ओके. आणि न्यूट्रॉन हा स्मॉल एन या अक्षराने दर्शवला जातो. त्यानंतर असतात आपले इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण चार्ज असतो. आणि इलेक्ट्रॉन्स हे ज्या काही कडा असतात कशाच्या? एखाद्या अणूच्या, आणि त्या कडामध्येच प्रेझेंट असतात. प्रत्येक कडेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही ठरलेली आहे. जसे पहिली कडा जी आहे त्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या सेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या शेलमध्ये आपल्याला 32 इलेक्ट्रॉन पाहिजे असतात. तर त्यासाठी फॉर्म्युलासुद्धा आहे. तो फॉर्म्युला असतो n×1². अशा प्रकारे फॉर्म्युला असतात आणि शेलचे नाव असतात KLMN. चला तर मग बघूया आजचा दुसरा प्रश्न. अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात? बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणूमध्ये कुठे असतात? तर अणूला एक केंद्रक असतं आणि केंद्रकाच्या भोवती कडा असतात. ओके, त्याला आपण शेल म्हणतो. तर बघा, इलेक्ट्रॉन ढगात, केंद्रकात, केंद्रकाला परिभ्रमण करणे किंवा ऊर्जा पातळीमध्ये. तर अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकामध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन हे आउटरमोस्ट शेलमध्ये फिरत असतात. ज्या काही कडा आहेत अणूच्या त्या कडामध्ये फिरत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, अणूच्या केंद्रकाभोवती कोणते कण फिरतात? आता सांगितलं मी अणूच्या केंद्रकाभोवती कुठले कण फिरतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तर मधात आहे, सेंटरला आहे, केंद्रकात आहे. तर केंद्रकाभोवती फिरणारे, आणि अणू हा 3 घटकांनी बनलेला असतो. इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन. तर बघा, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन की आयन. आयन हे चार्ज असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर अणूच्या केंद्रकाभोवती फिरणारे हे इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्सच अणूच्या केंद्रकाभोवती फिरतात, कारण न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ही केंद्रकामध्येच असतात आणि आयन ही तर चार्ज आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. चला, प्रोटॉनचा अंदाजे चार्ज किती असतो? प्रोटॉनचा चार्ज किती असतो? -1, +1, 0 की -2? प्रोटॉनचा अंदाजे चार्ज हा +1 असतो, प्लस. त्यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा अंदाजे चार्ज किती असतो? इलेक्ट्रॉन्स -1, +1, 0, +2. तर इलेक्ट्रॉनचा अंदाजे चार्ज हा -1 असतो. इलेक्ट्रॉन्स हे मायनसमध्ये असतात आणि प्रोटॉन हे प्लसमध्ये असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा अंदाजे चार्ज किती असतो? तर न्यूट्रॉन हा न्यूट्रल असल्यामुळे 0 चार्ज असणार आहे. 0 +2. तर इलेक्ट्रॉनचा अंदाजे चार्ज हा -1 असतो. इलेक्ट्रॉन्स हे मायनसमध्ये असतात आणि प्रोटॉन हे प्लसमध्ये असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा अंदाजे चार्ज किती असतो? तर न्यूट्रॉन हा न्यूट्रल असल्यामुळे 0 चार्ज असणार आहे ना. तर -1 +1 0 +2. तर याचा चार्ज हा 0 असतो, कारण तो न्यूट्रल आहे. पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे 0. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटकाचा अणुक्रमांक कशावरून ठरतो? अणुक्रमांक कशावरून ठरतो? तर अणुक्रमांक ठरवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनची गरज असते. बघा, न्यूट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या की न्यूक्लियॉन्सची संख्या. तर प्रोटॉनची संख्या यावरून घटकाचा अणुक्रमांक ठरत असतो. जितके प्रोटॉन प्रेझेंट असतात कुठल्याही अणूमध्ये, जितके इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत तितकेच प्रोटॉन्स असतात. जितके प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत तितकेच इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे प्रोटॉन जर 10 असतील तर इलेक्ट्रॉनसुद्धा 10. प्रोटॉन जर 20 असतील तर इलेक्ट्रॉनसुद्धा 20. म्हणून जर आपण बघितलं तर प्रोटॉनची संख्या जर 20 आहे तर त्याचा अणुक्रमांकसुद्धा 20च असणार आहे. त्यानंतर आहे, घटकाची वस्तुमान संख्या कशावरून ठरते? वस्तुमान
तर इलेक्ट्रॉनची संख्या, न्यूट्रॉनची संख्या, प्रोटॉनची संख्या की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. तर घटकाची वस्तुमान संख्या यासाठी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज करावी लागते. त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक माससुद्धा म्हणू शकतो. जर एलिमेंटचा ॲटॉमिक मास आपल्याला काढायचा आहे, ॲटॉमिक मास जर आपल्याला काढायचा आहे, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आपल्याला यांची ॲडिशन करावी लागते आणि यांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला त्याचं ॲन्सर मिळते. तर जितके प्रोटॉन्स असतात तितकेच जवळपास न्यूट्रॉन्स असतात. थोडाफार काही पॉईंटचा फरक जर पडला तर तो आपल्याला डिनोट करता यायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अणूमध्ये इलेक्ट्रॉन आढळण्याची शक्यता असलेल्या प्रदेशाचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? अणूमध्ये इलेक्ट्रॉन आढळण्याची शक्यता असलेल्या प्रदेशाचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? अणुकवक, इलेक्ट्रॉन ढग, केंद्र की कक्षीय? तर अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आढळण्यासाठी इलेक्ट्रॉन ढग ह्या शब्दाचे हा शब्द वापरला जातो. रुदरफोर्डच्या अल्फा कण प्रयोगाने काय सिद्ध केले? रुदरफोर्ड हे एक सायंटिस्ट होते आणि यांनी काय सिद्ध केले? तर बघा, रुदरफोर्डने अणुच्या केंद्रकामध्ये अणूचे संपूर्ण वस्तुमान हे एकवटलेले असते. अणूचे केंद्रक व कक्षांमधील भाग पोकळ असतो. अणूच्या केंद्रकात 2 कण अस्तित्वात असतात. त्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एक त्याविषयीची माहिती यांनी दिली आणि याविषयी रिसर्च रुदरफोर्डनी केला. तर अणूच्या केंद्रकाचा जो शोध आहे हा रुदरफोर्डनी लावला. पण आपल्याला अल्फा कण या प्रयोगाने काय सिद्ध केले? त्यांनी अल्फा, बीटा आणि गॅमा असे कण लिहिले होते. तर इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन की न्यूक्लियस? तर त्यांनी न्यूक्लियस, अल्फा कण म्हणजे काय, तर हा न्यूक्लियस असं रुदरफोर्डनी सांगितले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रुदरफोर्ड अणुप्रणाली अस्थिर का होती? रुदरफोर्डची अणुप्रणाली अस्थिर का होती? बघा, तर इलेक्ट्रॉन कक्षेत राहत नाहीत, अणुभट्टी तुटते, केंद्रक इलेक्ट्रॉनना दूर करते, कक्षेत फिरलेले इलेक्ट्रॉन ऊर्जा उत्सर्जित करतात. तर इलेक्ट्रॉन हे कक्षेत राहत नाहीत. रुदरफोर्डची अणुप्रणाली अस्थिर होती कारण इलेक्ट्रॉन्स हे एकाच कक्षेत राहत नाही. इलेक्ट्रॉन्स हे दुसऱ्याला सुद्धा डोनेट केले जातात. इलेक्ट्रॉन्स जसं सपोज आपण जर हायड्रोजनचं उदाहरण जर घेतलं तर हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन असतो आणि हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे हायड्रोजनला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. त्याच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर त्यामुळे तो दुसरीकडून एक इलेक्ट्रॉन घेण्याचे किंवा आपला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्याचे काय करत असतो? ट्राय करत असतो. तर अशा वेळी तो इलेक्ट्रॉन हा कंटिन्युअसली ॲक्टिव्ह असतो. तर म्हणूनच हा इलेक्ट्रॉन्स असे कक्षेत राहत नाही किंवा एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये आपण त्यांना पाठवू शकतो. त्यामुळेच रुदरफोर्डची अणुप्रणाली ही अस्थिर होती. बाल्मर मालिका कोणत्या स्पेक्ट्रममध्ये असते? बाल्मर मालिका बघा, अल्ट्राव्हायोलेट, दृश्यमान, इन्फ्रारेड, अंशतः दृश्यमान. तर बरोबर उत्तर आहे दृश्यमान. बाल्मर मालिका हे दृश्यमान स्पेक्ट्रममध्ये असते. त्यानंतर आहे, शास्त्रीय सिद्धांतानुसार इलेक्ट्रॉनचा वर्तुळाकार मार्ग रिकामी जागा असतो. इलेक्ट्रॉनचा मार्ग वर्तुळाकार असतो, पॅराबोलिक असतो, सर्पिल असतो की सरळ रेषा असतो? वर्तुळाकार मार्ग. तर हा सर्पिल असतो. शास्त्रीय सिद्धांतानुसार इलेक्ट्रॉनचा वर्तुळाकार मार्ग हा सर्पिल असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाशी रिकामी जागाद्वारे धरले जातात. अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाशी द्वारे धरले जातात. म्हणजे बघा, जे इलेक्ट्रॉन्स आहे इलेक्ट्रॉनना होल्ड करण्यासाठी म्हणजे पकडून ठेवण्यासाठी, जसं की आपल्याला पृथ्वीवर पकडून ठेवलेलं आहे गुरुत्वाकर्षण बलाद्वारे, तसंच इलेक्ट्रॉन्समध्ये सुद्धा एक बल, या अणूमध्ये सुद्धा एक बल असतो आणि ते इलेक्ट्रॉन्सला पकडून ठेवतात. तर कुठला बल आहे? अणुबल, कुलॉम्ब बल, गुरुत्वाकर्षण बल, वॅन डेर वॉल्स बल. तर बरोबर उत्तर आहे कुलॉम्ब बल. कुलॉम्ब बलमुळे अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकाशी पकडून ठेवलेले असतात. त्यानंतर आहे,
रुदरफोर्डच्या मॉडेलमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा गमावतील अशी अपेक्षा आहे, कारण रुदरफोर्डच्या मॉडेलमधील इलेक्ट्रॉन जे आहे ते ऊर्जा गमावतील अशी अपेक्षा आहे, कारण ते केंद्रकावर उडी मारतात, ते यादृच्छिकपणे हालचाल करतात. विकिरण विद्युत चुंबकीय लाटा किंवा अणूपासून सुटका, तर बरोबर उत्तर आहे विकिरण विद्युत चुंबकीय लाटा. तर बघा, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे, प्रोटॉनकडे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन असतं. तर प्रोटॉन्स हे इलेक्ट्रॉनना पकडून ठेवण्यासाठी त्यांचा फोर्स लावत असतात, त्यांची पूर्ण ताकद लावत असतात आणि इलेक्ट्रॉन्ससुद्धा त्यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. म्हणून जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते अणूच्या कक्षेमध्ये फिरत असतात, कशाच्या चार्जमुळे? पॉझिटिव्ह चार्जच्या अट्रॅक्शनमुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पहिली वर्णक्रमीय मालिका कोणी शोधली? वर्णक्रम कोणी मांडला? बघा, लायमन, वॉल्मर, पाशेन की पफंड? तर पहिली वर्णक्रमीय मालिका वॉल्मर यांनी मांडली. बोहरने त्यांचा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापर केला? बोहरने त्यांचा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी कोनीय संवेगाचे परिमाणीकरण, क्वांटम वारंवारतेचे संवर्धन, वस्तुमानाचे संवर्धन, रेषीय संवेगाचे संवर्धन, तर याचे बरोबर उत्तर आहे कोनीय संवेगाचे परिमाणीकरण. तर बोहरने त्यांचा एक सिद्धांत स्पष्ट केला, तो कोनीय संवेगाचे परिमाणीकरण यावर होता. त्यानंतर आहे, अणूचे पहिले मॉडेल यांनी मांडले. बघा, अणूचे पहिले मॉडेल कोणी शोधले? तर नील्स बोहर, अल्बर्ट आइन्स्टाईन, जे थॉम्सन किंवा अर्नेस्ट रुदरफोर्ड. वर्णक्रमीय मालिका वॉल्मर यांनी मांडली. बोहरने त्यांचा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापर केला? बोहरने त्यांचा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी कोनीय संवेगाचे परिमाणीकरण, क्वांटम वारंवारतेचे संवर्धन, वस्तुमानाचे संवर्धन, रेषीय संवेगाचे संवर्धन, तर याचे बरोबर उत्तर आहे कोनीय संवेगाचे परिमाणीकरण. तर बोहरने त्यांचा एक सिद्धांत स्पष्ट केला, तो कोनीय संवेगाचे परिमाणीकरण यावर होता. त्यानंतर आहे, अणूचे पहिले मॉडेल यांनी मांडले. बघा, अणूचे पहिले मॉडेल कोणी शोधले? तर नील्स बोहर, अल्बर्ट आइन्स्टाईन, जे थॉम्सन किंवा अर्नेस्ट रुदरफोर्ड. तर सगळ्यात आधी अणूचे पहिले मॉडेल हे जे थॉम्सन यांनी मांडले. रेषा उत्सर्जन स्पेक्ट्रमशी कोणता स्रोत संबंधित आहे? रेषा उत्सर्जन स्पेक्ट्रम, तर याच्याशी कुठला स्रोत संबंधित आहे? विद्युताग, निऑन स्ट्रीट साइन, लाल ट्रॅफिक लाईट की सूर्य? तर बरोबर उत्तर आहे निऑन स्ट्रीट साइन. रेषा उत्सर्जन स्पेक्ट्रमशी निऑन स्ट्रीट साइन हा स्रोत संबंधित आहे. इलेक्ट्रॉनच्या अनिश्चिततेच्या तत्वानुसार जर खालीलपैकी कोणते उच्च निश्चिततेने मोजले तर वेळेचे मापन अनिश्चित होते? ऊर्जा, संवेग, स्थान की वेग? जर इलेक्ट्रॉनची अनिश्चिततेच्या तत्वानुसार जर आपण त्याची उच्च निश्चितता मोजली तर त्याचे वेळेचे तापमान हे ऊर्जेने अनिश्चित होत असते. अणूचा आकार खालीलपैकी कोणत्या प्रमाणात असतो? बघा, अणूचा आकार हा कशा प्रमाणात असतो? अ 1/3, अ 2/3, -1/3. तर बरोबर उत्तर आहे 1/3 असा अणूचा आकार असतो. त्यानंतर आहे, वैशिष्ट्यपूर्ण क्ष किरणांनी ऊर्जा खालीलपैकी कशाचा परिणाम आहे? वैशिष्ट्यपूर्ण क्ष किरणांची ऊर्जा प्रक्षेपित इलेक्ट्रॉनची ऊर्जा असते, लक्ष्याची औष्णिक ऊर्जा असते, लक्ष्य अणूमध्ये संक्रमण किंवा तापमान? तर बरोबर उत्तर आहे लक्ष्य अणूमध्ये संक्रमण हे वैशिष्ट्यपूर्ण क्ष किरणांची ऊर्जा यांचा परिणाम आहे. लिथियम प्लसच्या भूगर्भातील अवस्थेत एकमेव इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी किमान ऊर्जा शोधा. एक इलेक्ट्रॉन जर आपल्याला बाहेर काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला ऊर्जा प्रोव्हाइड करावी लागते, हीट प्रोव्हाइड करावी लागते. आणि ती हीट टोटल किती लागणार आहे? तर 13.6 EV, 122.4 EV,
25.3 EV की 67.9 EV? तर बरोबर उत्तर आहे 122.4 EV इतकी ऊर्जा आपल्याला एक इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागते. जर H अणूची ग्राउंड स्टेट आयनीकरण ऊर्जा 13.6 EV असेल तर तिसऱ्या उत्तेजित अवस्थेतून H अणूचे आयनीकरण करण्यासाठी किती ऊर्जा लागते? तर बघा 1.5 EV, 3.4 EV, 13.6 EV की 12.1 EV? तर याचे बरोबर उत्तर आहे 1.5 EV इतकी ऊर्जा आपल्याला H अणूचे आयनीकरण करण्यासाठी लागणार आहे. धन्यवाद मित्रांनो.